हॅलो. तर इथे जायचं होतं मला बाहेर. तर कुठे जायचं होतं बाहेर तर मी नक्कीच पुढे सांगते. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर इथं सुंदर अशा बांगड्या घालून, मस्त अशी साडी घालून मी इथं तयार झाली होते आणि मला जायचं होतं बाहेर. तर साडी पण खूप छान दिसत होती, बांगड्या पण खूप छान दिसत होत्या आणि एकूणच खूप भारीच दिसत होतं सगळं. तर म्हटलं चला भारी दिसून काही फायदा नाही, पोटापाण्याचं तर काहीतरी बघावंच लागेल. तर इथं मी आले होते किचनमध्ये आणि मला बाहेर जायचं होतं त्यामुळे मी पटपट उरकत होते कारण का माझ्या रोशीची तब्येत बरी नव्हती. तर तिला मला जायचं होतं दवाखान्यात घेऊन. तर खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने असं बटाट्याची भाजी करून घेतली, एक भाकरी केली कारण का तेवढी पुरेशी होती कारण का ती तब्येत खराब आहे त्यामुळे ती काही जास्त खाणार नव्हती. तर म्हटलं चला परत वेस्ट पण जाईल त्यामुळे जसं लागेल तसं मग तिला करून काहीतरी खायला घालता येईल. त्यामुळे मी इथे एक भाकरी बटाट्याची भाजी असं करून घेतलं होतं आणि खूप घाईघाई पद्धतीने सगळं करत होते. तर फायनली इथं माझी भाजी भाकरी रेडी झालेली होती आणि मला उरकायचं होतं कारण का मी सांगितलं होतं की मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. तर इथं आम्ही निघालेलो होतो हॉस्पिटलमध्ये जायला. तर पप्पा पण येणार होते आमच्यासोबत. तर आम्ही इथे निघालेलो होतो आणि इथे पोचलो आम्ही दवाखान्यामध्ये. तर इथे बघतो तर डॉक्टर हे थोडेसे इकडे तिकडे गेलेले होते. तर साईटला होते. तर इथं शोधलं डॉक्टरांना, बोलवलं त्यांना आणि नंतर डॉक्टर आले. तिला चेकिंग वगैरे सगळं व्यवस्थित केलं. काय काय होते तेही विचारलं. त्यानंतर ती तर काय सांगायला तयारच नव्हती. तर मला सगळं सांगावं लागलं जसं की मीच आजारी आहे. पण चलो आई असल्यावरती हे असं काहीतरी करावंच लागतं. मुलांची तब्येत बरी नसल्यावरती सगळं तर मॅनेज करावंच लागतं, पाहावंच लागतं. तर फायनली तर सगळी तिची ट्रीटमेंट ओके झाली. मेडिसिन वगैरे डॉक्टरांनी लिहून दिली आणि मग इथे पप्पांनी मेडिसिन वगैरे मेडिकलमधून घेतली. त्यानंतर फायनली आम्ही घरी आलो. घरी आल्याच्यानंतर तिला म्हटलं जेवून घे. ती नकोच बोलत होती कारण का तब्येत ओके नव्हती. पण म्हटलं बाळा तू जेवून घे कारण का तुला टॅबलेट वगैरे खायची आहे. तर ती म्हटली मी भाजी चपातीच खाते. तर तिने जी भाजी आणि जी भाकरी होती केलेली तीच खाल्ली आणि फायनली इथं टाक्स आला शेवटचा टॅबलेटचा. तसं ती टॅबलेट घ्यायला कंटाळा करत नाही. पण कडू वगैरे असल्यावरती मग थोडंसं तोंड वाकडं तिकडं करते. तर म्हटलं तर तिला समजवलं की बाळा तुला शाळेत जायचं आहे आणि जर तू औषध वगैरे घेतली नाही तर तू बरी कशी होणार. तर तिच्यासाठी शाळा ही खूप प्रिय आहे आणि शाळेला सुट्टी मारणं हे तिला काही जमत नाही. तर ती म्हटली मम्मी मी बरी होणार आहे म्हटली आणि मी औषध वगैरे घेणार आहे. तशी माझी मुलगी खूप हुशार आहे. तर इथं तिला औषध वगैरे सगळं देऊन झाली होती. तर तिला बोलले चल आता आराम करतो. तर चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.